विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पेपर फर्स्टमध्ये प्रकरण क्रमांक 6 सस्पेन्शन सिस्टीमविषयी आपण त्याकडे माहिती बघतोय. मित्रांनो, वाहनावर सस्पेन्शन सिस्टीम आपण जे दिलेली असते हे देण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या वाहनाची फ्रेम ही त्याच्या ॲक्सेलला स्प्रिंग आणि शॉक ऑब्झर्वरच्या साह्याने जोडलेले असते. ज्यावेळेस वाहन रस्त्यावरून जात असते त्यावेळेला फ्रेमला चाकांकडून बसणारे धक्के शोषून घेण्यासाठी स्प्रिंग व शॉक ऑब्झर्वर हे वापरले जातात. या भागालाच आपण सस्पेन्शन सिस्टीम असे म्हणतो. या सस्पेन्शन सिस्टीमची जी कार्य आहेत ती आपण आता पुढे बघणार आहोत. पहिलं कार्य आहे की वाहनाला बसणारे धक्के फ्रेमपर्यंत संक्रमित होऊ न देणे. ज्यावेळेला वाहन रस्त्यावरून जात असतं त्यावेळेला रस्त्यावरचे खास खळगे किंवा उंचवटे याच्यामुळं गाडीचे फ्रेमला जे धक्के बसतात ते सस्पेन्शन सिस्टीमद्वारे शोषून घेतले जातात. वाहन गतिमान अवस्थेत असताना घसरण्यापासून संरक्षण करणे. ज्यावेळेस वाहन स्पीडमध्ये असतं त्यावेळेला चाकाचं रस्त्याशी होणारं संधान हे थोडंसं कमी झालेलं असतं. अशा वेळेला वाहन हे रस्त्यावर घसरण्याची शक्यता असते, तर ते घसरून न देण्याचं काम हे सस्पेन्शन सिस्टीम करतं. तिसरं जे आहे ते फ्रेमवर बसवलेल्या भागांचे हादऱ्यापासून संरक्षण करणे. आता वाहनाच्या फ्रेमवर वाहनाची बॉडी, वाहनाची इतर पार्ट, ट्रान्समिशन सिस्टीम हे सगळे बसवलेले असतात. तर वाहनाला बसणाऱ्या हादऱ्यांमुळं या भागांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. तर ते नुकसान होऊ नये यासाठी सस्पेन्शन सिस्टीम हे त्या ठिकाणी शॉक ॲब्सॉर्ब करून घेण्याचं काम करते. वळण घेत असताना चाकांचा रस्त्याशी असणारी पकड चांगली ठेवणे. ज्यावेळेला वाहन वळणावर वळत असतं त्यावेळेला चाकाचं रस्त्याशी असणारं संधान हे चांगलं ठेवण्याचं काम सस्पेन्शन सिस्टीम करतं. वाहन खास खळग्यातून जात असताना वाहनाला समपातळीत ठेवणे. आता ज्यावेळेला वाहन हे उंचवट्यावरनं किंवा खड्ड्यातून जात असतं त्यावेळेला चाकाबरोबर वाहनाची फ्रेम ही तिरकी होण्याची शक्यता असते. परंतु सस्पेन्शन सिस्टीम काय करते तर वाहनाच्या फ्रेमला त्या ठिकाणी समपातळीत ठेवून वाहनातील आतील लोकांचा किंवा आतील सगळ्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. पुढचं चौकड आहे तर म्हणजे स्टेअरिंग जॅमेट्री योग्य राखणे. आता स्टेअरिंग जॉमेट्रीविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर या स्टेअरिंग जॉमेट्रीमध्ये असणारे चाकाला वेगवेगळ्या प्रकारचे अँगल दिलेले आहेत. ते व्यवस्थित ठेवण्याचं काम किंवा योग्य प्रकारे राखण्याचं काम या ठिकाणी स्टेअरिंग सिस्टीम करते. पुढचं ड्रायव्हिंग टॉर्क चाकांपर्यंत पोहोचवणे. आता आपल्याला माहिती आहे की वाहनाची चाकं जी आहे ही ॲक्सल जो आहे तो त्या ठिकाणी या सस्पेन्शन सिस्टीमच्या साह्यानं वाहनाच्या चासीला जोडलेला आहे. आणि चासीवरील जे घटक आहेत इंजिन, गिअरबॉक्स यांच्यामार्फत हा टॉर्क जो असतो हा त्या ठिकाणी चाकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सस्पेन्शन सिस्टीम करते. त्यानंतर शेवटचा जो आहे तो म्हणजे प्रवाशांना आराम पोहोचवणे. आता वाहन ज्यावेळेस रस्त्यावरून जात असताना त्या खालच्यातून जे शॉक्स निर्माण होतात त्याच्यामुळे प्रवाशांना त्या ठिकाणी ड्रायव्हिंग कम्फर्ट हा मिळत नाही. तर हे शॉक्स ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्या ठिकाणी प्रवाशांना आराम पोहोचतो. मित्रांनो, याच्यानंतर आपण जे बघणार आहे ते सस्पेन्शन स्प्रिंगचे प्रकार. आता सस्पेन्शन स्प्रिंग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सस्पेन्शन सिस्टीमचे स्प्रिंगचे जे प्रकार आहेत ते पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे लिप स्प्रिंग. आता लिप स्प्रिंगचे जे प्रकार आहेत या लिप स्प्रिंगचा पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे लॅमिनेटेड स्प्रिंग. दुसरा प्रकार जो आहे तो कॉईल स्प्रिंग आणि तिसरा प्रकार जो आहे तो टॉर्शन बार. आता लॅमिनेटेड स्प्रिंग याला लॅमिनेटेड स्प्रिंग का म्हणले तर ही जी स्प्रिंग आहे ही स्टील स्प्रिंगपासून बनवलेली असते.
याच्यामध्ये लांब सपाट पट्ट्या असतात, त्याला आपण लीफ असे म्हणतात. या सर्व लीफ एकावर एक अशा एकत्र करून क्लॅम्प किंवा सेंट्रल बोल्टच्या साहाय्याने बांधलेले असतात. यातील मुख्य लीफ ही सर्वात लांब असून टोकाकडे तिचा आकार हा गोलाकार केलेला असतो. याला आपण स्प्रिंग आय असं म्हणतो. स्प्रिंगचा मध्यभाग यू बोल्टच्या साहाय्याने जोडलेला असतो. या लिफ्टचे ज्या प्रकार आहेत त्या प्रकारमध्ये पहिला प्रकार जो आहे तो आपण याच्या आकृतीमध्ये या ठिकाणी दाखवला आहे, त्याला आपण सेमी इलिप्टिकल स्प्रिंग असं म्हणतो. आता मोटर वाहनामध्ये या स्प्रिंग सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जातात. बहुतेक वाहनांमध्ये ह्या स्प्रिंग मागच्या बाजूला बसवलेल्या आढळून येतात. आकृतीमध्ये या स्प्रिंगच्या मागील असलेल्या बसवल्याची या ठिकाणी आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. इथं तुम्हाला सेमी इलेक्ट्रिकल स्प्रिंग दिसते. तर जनरली मागील चाकावर जी सेमी इलेक्ट्रिकल स्प्रिंग बसवलेली असते ती या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये सगळ्यात लांब असलेल्या मुख्य लिफ्टच्या दोन्ही टोकांना आय असतात. आय म्हणजे या ठिकाणी हा गोलाकार जो भाग आहे याला आपण आय असं म्हणलेलं आहे. मुख्य लिफ्टला मास्टर लिफ्ट सुद्धा म्हणतात. मास्टर लिफ्टच्या खाली क्रमाने कमी लांबीच्या लिफ्ट स्प्रिंग एकावर एक अशा बसवलेल्या दिसतात. या ठिकाणी ही पहिली मास्टर लिफ्ट आपण बघतोय. तर मास्टर लिफ्टच्या खालच्या बाजूला या लांबीनं कमी कमी होत जाणाऱ्या अशा प्रकारच्या या स्प्रिंग या तुम्हाला पाहायला मिळतात. या सगळ्या स्प्रिंग ज्या आहेत ह्या मध्यंतरी अशा प्रकारच्या यू बोल्टच्या साह्यानं ह्या एकत्र केलेल्या असतात. स्प्रिंगच्या एका टोकावर एक टोक फ्रेमच्या पिनच्या साह्याने बसवलेलं असतं, तर दुसरे टोक हे शॅकलच्या साह्याने जोडले असतं. आता याच्यामध्ये हे जे टोक आहे हे शॅकलच्या साह्याने जोडले असतं, तर पुढचं जे टोक आहे हे फिक्स, त्याला हॉकर असं म्हणतात, अशा पद्धतीने ते जोडलेले असते. स्प्रिंगवर दाब पडल्यास स्प्रिंग या सरळ होऊन त्याची लांबी वाढते व दाब कमी झाल्यास ते पुन्हा मूळ स्थितीत होते, म्हणजेच त्या वक्र होतात. यामुळे स्प्रिंग आयमधील अंतर कधी कमी होते तर कधी जास्त होते. तर हा लांबीतील बदल जो आहे हा सामावून घेण्याचं काम या ठिकाणी हे शॅकल करत असतो. ज्यावेळेला स्प्रिंगवर दाब पडतो त्यावेळेस ही स्प्रिंग सरळ होते. ही स्प्रिंग सरळ झाली की या दोन आयमधलं अंतर या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते. हा स्पॅन जो असतो 2L या ठिकाणी आपल्याला इथं दाखवलेला आहे. तर हा जो होणारा बदल जो आहे हा सामावून घेण्याचं काम या ठिकाणी इथं बसवलेला शॅकल हा करत असतो. पट्ट्या सरळ होताना एकमेकावर घासल्या जाऊन धक्क्याचा जोर कमी केला जातो. ज्यावेळेला या स्प्रिंगवर धक्का बसतो त्यावेळेस हे सरळ होतात. त्यावेळेला या ज्या स्प्रिंग असतात ते सगळ्या एकमेकाला घासून निर्माण झालेला शॉक जो आहे हा त्या ठिकाणी शोषून घ्यायचं काम करतात. घर्षणामुळे या स्प्रिंगची झीज होऊ नये म्हणून याच्यावर ग्राफाईट पावडर आणि ग्रीस हे एकत्र करून या ठिकाणी चोपडलं जातं. लिफ्ट स्प्रिंगच्या मूळ लिफ्टच्या आय होलमध्ये ब्रॉन्झ किंवा गन मेटलचे बुश प्रेस फीड करून स्प्रिंग ही शॅकल व हॉकर स्प्रिंगमध्ये बसवली जाते. हे आय होल आहेत त्याच्यामध्ये ब्रॉन्झचं बुश घालून या ठिकाणी हे इथं हॉकरमध्ये आणि इथं शॅकलमध्ये या ठिकाणी जोडलं जातं. आता याच्यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग. तर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग. पूर्वीच्या कारमध्ये हा जो प्रकार आहे त्याला आपण क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग असं म्हणलेलं आहे. पूर्वीच्या कारमध्ये आपल्याला हा प्रकार पाहायला मिळतो. या प्रकारच्या स्प्रिंग कॅसले कारमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्याच्या वाहनांवर हा प्रकार फारसा वापरला जात नाही. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो 3 क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग. यामध्ये क्वार्टर इलिप्टिकल व सेमी इलिप्टिकल स्प्रिंगचं एकत्रीकरण आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंगमध्ये या ठिकाणी तुम्हाला सेमी इलिप्टिकल आणि क्वार्टर इलिप्टिकल या दोन्हीचं या ठिकाणी मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर आपण जे बघतोय ते म्हणजे ट्रान्सफर स्प्रिंग. आता हा जो प्रकार या ठिकाणी दाखवला आहे त्याला आपण ट्रान्सफर स्प्रिंग असं म्हणतं. या प्रकारची स्प्रिंग ॲक्सल बॉडीमध्ये उजव्या चाकापासून डाव्या चाकापर्यंत मध्यभागी जोडलेली आहे.
अशा पद्धतीनं उजव्या चाकापासून डाव्या चाकापर्यंत ही मध्यभागी या ठिकाणी जोडलेली असते. या प्रकारच्या स्प्रिंगमुळे रोड शॉक हे चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात. तसेच चाके स्वतंत्रपणे वरखाली होत असल्यामुळे रायडिंग कम्फर्टसुद्धा चांगला मिळतो. तर अशा प्रकारचे या ठिकाणी कॉईलच्या लिमिटेड स्प्रिंगचे आपण या ठिकाणी प्रकार बघितले. यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे पहिला प्रकार या ठिकाणी बघणार आहे तो म्हणजे सहाय्यक स्प्रिंग. आता सहाय्यक स्प्रिंग कशाला म्हणायचं, तर इथं आकृतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही सहाय्यक स्प्रिंग दाखवली आहे. बस किंवा ट्रकमध्ये मागील ॲक्सेलवर प्रमुख लिफ्ट स्प्रिंग बरोबर एक सहाय्यक लिफ्ट स्प्रिंग वापरली जाते, जी हा मेन लिफ्ट ज्याला आपण म्हणतो. या मेन लिफ्ट बरोबर या ठिकाणी ही सहाय्यक स्प्रिंगसुद्धा या ठिकाणी दिली जात असते. ज्यावेळी गाडीत खूपच वजन भरले जाते, अगर गाडी मोठ्या उंचवट्यावर आदळते त्यावेळी सहाय्यक स्प्रिंग कार्यान्वित होते. दाबामुळे मुख्य स्प्रिंग दबून सरळ झाली म्हणजे सहाय्यक स्प्रिंगची टोके फ्रेमवर बसवलेल्या ब्रॅकेटला टेकतात. ही स्प्रिंग ज्यावेळेस ही दबते त्यावेळेला ही जी सहाय्यक स्प्रिंग जी आहेत हिची टोकं या ठिकाणी फ्रेमला टेकतात. सहाय्यक स्प्रिंग दबली जाऊन मूळ स्प्रिंगच्या दाबास मदत करते. वाहनावर जास्त लोड नसताना तसेच वाहन उभे राहिले असताना जर सहाय्यक स्प्रिंग तसेच वाहन उभे असताना जर सहाय्यक स्प्रिंग ब्रॅकेटला टेकत असेल तर या ठिकाणी मुख्य स्प्रिंग कमकुवत झाली आहे असे समजतात. ज्यावेळेस गाडी एका जागी उभी असते त्यावेळेला जर मेन लिफ्ट जे आहे किंवा या ठिकाणी हे सहाय्यक स्प्रिंगचं ब्रॅकेट जे आहे ते जर त्या ठिकाणी गाडीच्या चासीला या ठिकाणी टेकत असेल तर मेन लिफ्ट जी असते ही या ठिकाणी कमकुवत झाली आहे असं समजायचं. आता ह्याच्यानंतर आपण जो पुढचा जो प्रकार बघणार आहे त्याला आपण म्हणतो कॉईल स्प्रिंग. तर मित्रांनो, कॉईल स्प्रिंग जी असते ही शॉक ऑब्झर्वरच्या साह्यानं या ठिकाणी गाडीवर बसवलं. ते बहुतांश हा जो भाग आहे आपल्याला दुचाकी वाहनामध्ये किंवा त्या ठिकाणी लाईट मोटर व्हेकलमध्ये हा प्रकार फार जास्त करून वापरलेला दिसतो. कॉईल स्प्रिंग ही स्टील स्प्रिंगपासून बनवली आहे. ही जी स्प्रिंग आहे ही स्टील स्प्रिंगपासून त्या ठिकाणी बनवलेली असते. कॉईल स्प्रिंगमध्ये साठवलेली ऊर्जा ही लिफ्ट स्प्रिंगच्या तुलनेने दुप्पट असते. कॉईल स्प्रिंगमध्ये असणारी साठवून ठेवलेली जी ऊर्जा आहे ज्याला स्टॅटिक एनर्जी आपण असं म्हणतो ही त्या ठिकाणी लिफ्ट स्प्रिंगच्या मानानं खूप जास्त असते. आता या स्प्रिंगचे फायदे कुठले कुठले आहेत, तर मुळातच ही या स्प्रिंगला जागा कमी लागते. हे आपण या ठिकाणी कॉईल लिफ्ट स्प्रिंग पण बघतोय आणि कॉईल स्प्रिंग पण बघतोय. तर आपल्याला लक्षात येईल कॉईल स्प्रिंग हे अतिशय कमी जागेमध्ये या ठिकाणी बसतोय. कॉईल स्प्रिंगमध्ये वाहनाचे स्प्रिंगनं न पेललेले वजन कमी होऊन फ्रेमवर येणाऱ्या हादऱ्यांचे प्रमाण कमी होते. आता या ठिकाणी कसं आहे, कॉईल स्प्रिंगला वाहनाचं वजन त्या ठिकाणी फारसं पेलावं लागत नाही. त्यामुळं फ्रेमवर येणारे हादऱ्याचं प्रमाण जे असतं ते त्या ठिकाणी कमी असतं. हादरे चांगल्या प्रकारे शोषले जातात. ही स्प्रिंग जी आहे ही खूप सेन्सिटिव्ह आहे. अतिशय लहानातल्या लहान हादरासुद्धा या ठिकाणी शोषून घेण्याचं काम या ठिकाणी कॉईल स्प्रिंग करत असते. कॉईल स्प्रिंगची शिअर स्ट्रेस व बेंडिंग स्ट्रेस सहन करण्याची क्षमता ही या लॅमिनेटेड स्प्रिंग म्हणजे लिफ्ट स्प्रिंगपेक्षा कधीही जास्त असते. सस्पेन्शन सिस्टीममध्ये कॉईल स्प्रिंग वापरल्या वाहनाचे एक चाक उंचावर किंवा खोलगट भागात गेल्यास वाहन एका बाजूला झुकत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा या कॉईल स्प्रिंगचा असा आहे की या ठिकाणी ज्यावेळेस वाहन रस्त्यावर जात असताना त्याचं एक चाक जे आहे समजा हे चाक समजा उंचवट्यावर गेलं तर ही स्प्रिंग या ठिकाणी दबून जाते आणि तिथलं ही जागेवर दबल्यामुळे काय झालं तर वाहन हे समपातळीमध्ये राहण्यास या ठिकाणी मदत होते. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघणार आहे तो म्हणजे टॉर्शन बार. या ठिकाणी पुढं आकृती या ठिकाणी जी दाखवली आहे याला आपण टॉर्शन बार असं म्हणूया. ही गाडीची फ्रेम आहे, हा स्टब ॲक्सल आहे. हा स्टब ॲक्सल आणि फ्रेम या दोन्ही जोडण्याचं काम या ठिकाणी टॉर्शन बार हा करत असतो. आता या टॉर्शन बारचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघूया. आकृतीत दाखवल्याप्रमाणे टॉर्शन बार हा एका दांड्यासारखा असतो. हा ठिकाणी दाखवलं त्याप्रमाणे हा एका दांड्याप्रमाणे असतो. तो टॉर्शनचे कार्य करतो.
आणि शिअर स्ट्रेस घेतो. हा स्प्रिंग स्टीलपासून बनलेला आहे. हा जो बार आहे हा स्प्रिंग स्टीलपासून बनलेला असतो. याच्यामध्ये कॉईल स्प्रिंग एवढीच ताकद असते. या दांड्याचे एक टोक फ्रेमला या ठिकाणी बसवलेलं असतं, तर दुसरं टोक हे कपलिंगच्या साह्याने लोअर कंट्रोल आर्मला त्या ठिकाणी जोडलेलं आहे. याचा वापर हा ॲम्बेसेडर वाहनावर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला केलेला आपल्याला आढळून येतो. ज्या वेळेला चाकाला या ठिकाणी धक्का बसतो, इथे ॲक्सेल दिसतो आपल्याला, चाकाला ज्यावेळेस धक्का बसेल त्यावेळेला हा जो बार आहे हा पिळवटला जाऊन पुन्हा सरळ होतो आणि त्याची याच ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले जे शॉक्स आहेत, हे शॉक्स या ठिकाणी शोषले जातात आणि फ्रेमपर्यंत हे शॉक्स हे जाऊन दिले जात नाहीत. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे त्यांचे सस्पेन्शन सिस्टीमचे प्रकार. आता सस्पेन्शन सिस्टीमचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम. कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीममध्ये बहुतांशी त्या ठिकाणी लीफ स्प्रिंगचा वापर केला जातो. त्यामुळं कन्व्हेन्शनल सिस्टीम जे आहे ते आपण याच्या आधीच बघितले आपण असं म्हणायला हरकत नाही. दुसरा जो प्रकार आहे याला आपण इंडिपेंडंट सस्पेन्शन असं म्हणतो. हा इंडिपेंडंट सस्पेन्शनचा जो भाग आहे हा बहुतांशी हा लाईट मोटर व्हेकलमध्ये कार सेगमेंटमध्ये हा जास्त पाहायला मिळतो. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणतो आपण एअर सस्पेन्शन. आजकालच्या आधुनिक वाहनांमध्ये एअर सस्पेन्शनचा हा जास्त करून वापर केलेला आढळून येतो. यानंतरचं पुढचा प्रकार जो आहे म्हणजे प्लास्टिक सस्पेन्शन. त्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे रबर स्प्रिंग सस्पेन्शन. हे सगळे आधुनिक प्रकार या ठिकाणी दिले आहेत. आणि पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे हायड्रोस्टॅटिक सस्पेन्शन. हे तिन्ही प्रकार जे आहेत हे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचे प्रकार आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जे पहिल्यांदा बाजू बघणार आहे तो म्हणजे इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम. आता इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम म्हणजे काय, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आजकाल लाईट मोटर व्हेकलमध्ये या प्रकारचे सिस्टीम आपण वापरतो. या प्रकारात चाकावरील सस्पेन्शन आपण पाहिले आहे की एकाच ॲक्सेलवर 2 लीफ स्प्रिंग बसवलेले असून त्या फ्रेमला शॅकल किंवा हँगरचे साईन जोडले असतात. त्यामुळे एखाद्या उंचवट्यावरून जर चाक गेले तर ॲक्सेल हा दुसऱ्या बाजूला झुकतो. म्हणजे आपण मागाशी जे बघितलं की कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीममध्ये हा दोष आहे की एखादं चाक जर उंचवट्यावरून जर गेलं तर ॲक्सेल थोडासा तिरका होण्याची शक्यता असते आणि तो तिरका झाला की तो वाहनाला सुद्धा त्या ठिकाणी तिरका करतो. तर हा जो दोष आहे हा इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे. म्हणजेच यामध्ये इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम जे आहे या प्रकारात या ठिकाणी चाक उंचवट्यावरून गेलं किंवा त्या ठिकाणी खड्ड्यात जरी गेलं तरी त्या ठिकाणी चाक हे समपातळीमध्ये राहण्यास मदत होते. आता या इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीमचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारातला पहिला प्रकार आपण जो बघतो म्हणजे पॅरलल लिंक मेथड. आता आकृतीमध्ये तुम्हाला ही पॅरलल लिंक मेथड दाखवली आहे. यामध्ये कॉईल स्प्रिंगसह विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम वापरलेली आहे. आजकाल कॉईल स्प्रिंग वापरून कारच्या पुढल्या चाकांमध्ये हे सस्पेन्शन वापरले जाते. म्हणजे या ठिकाणी याला आपण अप्पर विशबोन म्हणतो, याला लोअर विशबोन असं नाव दिले. या दोघांच्या मध्ये या ठिकाणी कॉईल स्प्रिंग आणि शॉक ऑफसर वापरून त्या ठिकाणी ही सस्पेन्शन सिस्टीम वापरली जाते. यामध्ये वरच्या व खालच्या विशबोनच्या आर्मचा समावेश होतो. हे दोन्ही आर्म्स फ्रेमला पिव्होट पिनच्या साह्याने जोडले आहेत. म्हणजे या ठिकाणी इथं तुम्हाला पिव्होट पिन दिसत आहेत. या पिव्होट पिनच्या साह्यानं हे दोन्ही आर्म जे असतात हे गाडीच्या चासीला हे जोडले जातात. याच्यामध्ये एक कॉईल स्प्रिंग बसवलेली आहे आणि कॉईल स्प्रिंगच्या आतल्या बाजूला त्या ठिकाणी शॉक ऑब्झर्वर हा बसवलेला असतो. तो क्रॉस मेंबर व खालच्या विशबोन आर्मला जोडण्याचं काम करतो. या ठिकाणी हा जोडलेला असतो. विशबोन आर्म हे कोंबडीच्या हाडासारखे किंवा इंग्रजी वाय आकारासारखे असतात, म्हणून त्याला विशबोन इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टीम असेही म्हणतात. या व्ही आकारामुळे विशबोन फक्त चाकांना त्यांच्या स्थानी ठेवतात व स्प्रिंगला
वाहनाचा भार संक्रमित करत नाहीत, तर ते वाहनाचा वेग, ब्रेकिंग व कॉर्नरिंग बले यांना विरोध करतात. खालच्या आर्मपेक्षा वरचा आर्म हा आखूड असतो. हा खालचा आर्म जो आहे बऱ्यापैकी लांबी जास्त असते, तर वरचा आर्म जो आहे हा थोडासा आपल्याला आखूड असल्याचं दिसतं. यामुळे वाहन मार्गावर स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे टायर घासले जात नाहीत, परिणामी टायरची झीजसुद्धा होत नाही. या रचनेमुळे कॅम्बर अँगलमध्ये थोडासा बदल घडून येतो. कॅम्बर अँगलमध्ये बदलण्याची शक्यता असते. ह्याचा पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण व्हर्टिकल स्लाइड मेथड असं म्हणतो. या प्रकारचे सस्पेन्शन मध्ये किंगपिन ही फ्रेमच्या क्रॉस मेंबरला डायरेक्ट बसवलेली असते. किंग पिन जी ही या ठिकाणी क्रॉस मेंबरला डायरेक्ट इथं हा क्रॉस मेंबर इथे दिसतोय. या क्रॉस मेंबरला या किंग पिन ह्या डायरेक्ट त्या ठिकाणी फिट केलेल्या आहेत. चाके जशी वर खाली हालचाल करतात तशी किंग पिन ही वर खाली शकते. ही किंग पिन जी ही चाकाबरोबर काय होते, वर खाली होते. ही दोन्ही ह्याच्यामध्ये यामुळे स्प्रिंग ही दबली जाते व प्रसरण पावते. म्हणजे ज्यावेळेस चाक वर जातं त्यावेळेस स्प्रिंग दबली जाते, ज्यावेळेस चाक खाली येतं त्यावेळेस स्प्रिंग जी असते ती थोडीशी ताणली जाते. यामुळे चाकाची स्थिती बदलत नाही, गाडी भरकटत नाही, तरीसुद्धा वाहनाला स्थिरता प्रदान करणं ह्याच्याला फारसं शक्य होत नाही. ह्याचा पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो स्विंगिंग आर्म मेथड. आता स्विंगिंग आर्म मेथडमध्ये या ठिकाणी आपण बघतो की आकृतीमध्ये आपल्याला स्विंगिंग आर्म मेथड या ठिकाणी दाखवली आहे. यामध्ये कॉईल स्प्रिंगच्या ऐवजी सस्पेन्शन सिस्टीममध्ये टॉर्शन बार च्या टोकावर स्विंगिंग आर्म बसवलेला असतो. स्विंगिंग आर्मच्या दुसऱ्या टोकावर स्टब ॲक्सल व स्टब ॲक्सलवर व्हील याप्रमाणे जोडणी केलेली असते. ही पद्धत जुन्या वाहनांवर वापरली जात असते, सध्याच्या वाहनांवर ही फारशी वापरली जात नाही. यानंतर आपण जे बघणार आहोत ती म्हणजे डिवायडेड ॲक्सल मेथड. या डिवायडेड ॲक्सल मेथडमध्ये ड्राईव्ह ॲक्सलवर ही पद्धत पाहायला मिळते. यामध्ये ॲक्सलवर डिफरन्शियल हाऊसिंग ही फ्रेम किंवा बॉडीवर बसवलेली असते. ड्राईव्ह ॲक्सल हे ट्यूबच्या आतील बाजूस युनिव्हर्सल जॉईंटच्या साहाय्याने जोडलेले असतात. ट्यूबच्या बाहेरील बाजूने ट्यूब व बॉडी यांच्यामध्ये कॉईल स्प्रिंग बसवलेले असतात. ही पद्धत मारुती वाहनांमध्ये पूर्वी वापरली जात असे. आता आपण जे पुढे वळणार आहोत त्याला आपण म्हणतो मॅकफॅरसन स्ट्रट सस्पेन्शन. आता इथं आकृतीच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी मॅकफॅरसन स्ट्रट सस्पेन्शन पद्धत दाखवली आहे. सध्याच्या आधुनिक वाहनांमध्ये ही पद्धत फार प्रचलित आहे. टोयोटो, टाटा इंडिका, मारुती वॅगनार तसंच हुंडाई या वाहनांमध्ये ही सस्पेन्शन सिस्टीम आपल्याला जास्त वापरली दिसते. विशबोन सस्पेन्शन सिस्टीम जी आहे याच्यामध्ये थोडासा बदल करून ही पद्धत वापरण्यात आलेली आहे. अप्पर विशबोनच्या जागी म्हणजे लोअर विशबोन तर इथं तुम्हाला दिसतोच आहे, पण अप्पर विशबोन जो आहे त्याच्याऐवजी या ठिकाणी स्ट्रट म्हणजे आधार देण्यासाठी वापरलेले तीर व तिरपा आधार याचा उपयोग केला आहे. आकृतीमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाणारी ही रचना दाखवलेली आहे. यातील स्ट्रट शॉक ॲब्सॉर्बर स्प्रिंग असते. इथं तुम्हाला शॉक ॲब्सॉर्बर व त्यावर ही स्प्रिंग या ठिकाणी तुम्हाला दिसते. तसेच त्यावर स्टब ॲक्सलसुद्धा बसवलेला असतो. हा जो स्टब ॲक्सल जो आहे हा त्याच्यावर सुद्धा जोडलेला असतो. खालच्या विशबोन हा क्रॉस मेंबरला हिंज केलेला असतो. हा जो आहे हा ठिकाणी क्रॉस मेंबरला या ठिकाणी याला आपण विशबोन असं म्हणतो. हा क्रॉस मेंबरला या ठिकाणी जोडलेला असतो. ही पद्धत सोपी व वजनाने हलकी असते. या पद्धतीत कॅम्बर अँगल कधीही बदलत नाही.
या पद्धतीमुळे इंजिन कंपार्टमेंटमध्ये जास्त मोकळी जागा मिळते. मॅकफेरसन स्ट्रट हा जनरल कंपनीच्या मॅकफेरसन याने 1947 साली विकसित केलेली ही पद्धत आहे. भारतामध्ये ही पद्धत सुरुवातीला मारुती 800 या वाहनांमध्ये वापरण्यात आली, परंतु आजकाल बहुतांशी वाहनांमध्ये ही पद्धत आपल्याला वापरलेली दिसते. मित्रांनो, या प्रकरण क्रमांक 6 सस्पेन्शन सिस्टीमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आत्ता पण मी दिलेली माहिती जी आहे ही सगळी आपल्याला सगळ्यांना समजली असेल असं या ठिकाणी समजतो आणि थांबतो.